कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आपल्या मुलाखतीमध्ये या वक्तव्याची आठवण करून दिली आणि त्यानंतर राज ठाकरे यांनीच शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झालीय अशी घोषणा केली. मुंबई सोडून कुठल्या महापालिकांमध्ये युती होईल याबद्दल थेट भाष्य केलं नसलं तरी राज ठाकरे मी मुंबईचा महापौर मराठी माणूसच होईल आणि तो आमचाच होईल असं सांगितलं. पण जागा वाटप कसं होईल याबद्दल बोलताना आम्ही तुम्हाला सांगणार नाही. राजकीय पक्षातली मुलं पळवणाऱ्या या दोन राजकीय पक्षांच्या टोळ्या सध्या महाराष्ट्रात ॲक्टिव्ह झाल्या आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला. पण या छोटेखानी पत्रकार परिषदेत जागांचा आकडा न सांगता मुंबईत आपला गेम प्लॅन काय असेल याबद्दल सूचक भाष्य या दोन्ही नेत्यांनी केलं. ठाकरे बंधू, तुमचा मुंबईमधला गेम प्लॅन काय आहे? कोण कुठल्या भागात आणि कुठल्या मुद्द्यांवर लढेल? पाहूयात या व्हिडिओमधून. मी जानकी पाटील, तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. ठाकरेंचा गेम प्लॅन समजून घेताना आपल्याला त्यांचं मुंबईमधलं संभाव्य जागा वाटप समजून घ्यावं लागेल. मुंबईच्या 227 जागांपैकी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे किती जागा लढवेल हे गुलदस्त्यातच आहे. मुळात मागचे काही दिवस हा जागा वाटपाचा मुद्दा रखडला होता. तो भांडूप, शिवडी अशा मराठी बहुल भागांमधल्या जागांवरून. भांडूपच्या मराठी बहुल भागातल्या 3 वर्गांसाठी दोन्ही पक्ष आग्रही होते, पण राज ठाकरेंनी मनसेच्या इच्छुक उमेदवारांना शिवतीर्थावर बोलवत यावर तोडगा काढल्याचं सांगण्यात आलं. मनसेनं सुरुवातीपासून भूमिका घेतली होती की जोवर जागा वाटप निश्चित होत नाही तोवर युतीची घोषणा करू नये. युतीची घोषणा झाली या अर्थी हा तिढा सुटला असं म्हणलं तरी जागा वाटप गुलदस्त्यात आहे. पण मराठी बहुल भागात जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी दोन्ही पक्ष आग्रही असल्यानं या भागात कोण लढेल हा कळीचा मुद्दा ठरतो. दोन्ही ठाकरेंनी कोण कुठल्या आणि किती जागा लढवणार याची घोषणा केली नसली तरी मराठी बहुल भागामधून मनसे जास्त जागा लढवण्याची शक्यता आहे. माहीम, वरळी, शिवडी, भायखळा हा मुंबई शहरातला मराठी बहुल पट्टा. इथल्या चाळीमध्ये बिल्डिंगमध्ये मराठी माणूस आहे. गिरणी कामगारांची पुढची पिढी इथं आहे आणि हे शिवसेनेचं होम ग्राउंड आहे. यंदाच्या विधानसभेला इथून ठाकरेंचे 3 आमदार निवडून आले आणि भायखळात ठाकरेंचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पण असं असलं तरी या भागात राज ठाकरेंची क्रेज मोठी आहे. तुम्ही जर 9 लाख जमा राज ठाकरेंची क्रेज तयार झाली तेव्हा मुंबई शहर भागातून ठाकरेंचे 0 आमदार निवडून आले होते. तर मनसेनं माहीम आणि शिवडी या 2 जागा मिळवल्या. राज ठाकरेंच्या भाषणातील वाक्य, त्यांचे वॉलपेपर्स, त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ हे सगळं 3G मध्ये बघणारी पिढी इथं आहे. या पिढीनं राज ठाकरेंचा करिश्मा अनुभवला आहे. अर्थात हे फक्त मुंबई शहरात नाही तर मुंबई उपनगरात सुद्धा होऊ शकतं. दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, कलिना, मध्य पूर्व, वर्सोवा, विक्रोळी इथलं उद्धव ठाकरेंचे आमदार आहेत. पण इथं मनसेच्या उमेदवारांनी सुद्धा चांगली मतं घेतली आहेत. त्यातही विक्रोळी, घाटकोपर, भांडूप इथल्या मराठी बहुल भागांमध्ये जास्त जागा मिळवण्यासाठी राज ठाकरे आग्रही असतील. 26/11च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भांडूप पश्चिममध्ये 3ऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मनसेच्या उमेदवारानं 10,000 पेक्षा जास्त मतं घेतली होती. तर घाटकोपर पश्चिममध्ये मनसेच्या उमेदवाराला 25,000 मतं मिळाली होती. अर्थात इथं उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा आकडा जास्त असला तरी राज ठाकरेंच्या ब्रँडची बांधणी आणि त्यात मराठी अस्मितेचा प्रभाव आणि राज ठाकरे जिंकू किंवा हरो पण राज ठाकरेंनी आपला मतांचा कोटा शाबूत ठेवलाय. याच मराठी मतांमुळे यामुळे मराठीचा मुद्दा राज ठाकरेंच्या माध्यमातून जास्त हायलाईट होऊ शकतो. साहजिकच ठाकरे बंधूंकडे मराठी मतदान एकगठ्ठा वळवण्यासाठी मराठी बहुल भागात राज ठाकरेंना अप्रतिम ठेवलं जाऊ शकतं. त्यासाठीच पत्रकार परिषदेच्या शेवटी मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी आमच्या मागे उभं राहा असं म्हणत राज ठाकरेंनी भावनिक आवाहन केलं. मुळातच ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेत एकत्र लढताना मराठीचा अजेंडा ठेवतील. 2004-5 पासून दुरावलेले, एकमेकांच्या विरोधात लढणारे ठाकरे बंधू एकत्र आले, तेच मराठी भाषेच्या मुद्द्यावरून. विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना बसलेला सेटबॅक, चिन्यांच्या रूपात तयार झालेला नवा स्पर्धक आणि भाजपची मुंबईत वाढत असलेली ताकद यामुळे दोघांचंही पुढे मोठं आव्हान होतं. आता भाजपनं आपली ताकद मुंबईत वाढवत नेली, ती अमराठी मतदार आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. यातल्या अमराठी मतदारांचा विचार केला तर भाजपचा होल्ड पक्का आहे. गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदार हे भाजपची ताकद आहेत. पण या भागांमध्ये ठाकरे बंधूंना शिरायचं असेल तर इथली मराठी मतं एकगठ्ठा आपल्याकडे फिरवणं गरजेचं आहे. म्हणून घाटकोपर, बोरिवली, गोरेगाव, दहिसर हे गुजराती आणि मारवाडी बहुल भाग आहेत. दादरच्या कबूतरखान्याच्या विषयावरून जैन समाजाची भूमिका निर्णायक आहे. तर अंधेरी, बांद्रे, भाईंदर, जोगेश्वरी, जुहू, कांदिवली, खार, मालाड, मीरा रोड, सांताक्रूज या भागात उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठी आहे. पण जर
2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं 36 अमराठी नगरसेवक सभागृहात पाठवले होते. यावरून भाजपचा या मैदानावरचा होल्ड लक्षात येतो. हा होल्ड ठाकरे बंड मोडून काढू शकत नाहीत. उलट ठाकरे बंधू आमचं एकत्रित आव्हान समोर असल्यानं भाजप अमराठी मतांवर जास्त फोकस ठेवेल. साहजिकच अशावेळी ठाकरेंना मराठीचा अजेंडा ठेवणं फक्त अमराठी वर्ण पुरतं नाही, तर सगळ्या मुंबईसाठी महत्त्वाचं आहे. मराठी भाषा, मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हा ठाकरेंचा फोकस असेल, ज्यामधून मुंबईतल्या प्रत्येक मतावर ठाकरे यांचा भरवसा असेल. एकत्रित झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत प्रबोधनकार ठाकरेंनी बसवून ठाकरे कुटुंबानं मराठी माणसांसाठी, मुंबईसाठी केलेलं काम, मराठी माणसासाठी झालेला शिवसेनेचा जन्म याचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचाही संदर्भ दिला. मुंबई तोडायचे मनसुबे असल्याचं सांगितलं. पण महत्त्वाचं म्हणजे चुकलं तर संपलं, हे मला आमच्या दोघांच्या युतीच्या वतीनं मराठी माणसांना सांगायचं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तर राज ठाकरेंनी मराठी महापौर हे नेतृत्व ठामपणे पुढे आणलं. त्यामुळे साहजिकच ठाकरे बंधूंनी मराठीचा अजेंडा पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केलाय. ठाकरे बंधूंच्या या युतीला फक्त भाजपचं आव्हान आहे का? तर नाही. दुसरा ताकद असलेला स्पर्धक आहे एकनाथ शिंदेंची शिवसेना. मुंबईमधले उद्धव ठाकरेंचे कित्येक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी गळाला लावले आहेत. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे या सामन्याचा होम ग्राउंड कायम मुंबईच राहिला आहे. लोकसभेचा हा सामना झाला तेव्हा मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा रोड शेअर होता 4.1%, तर शिंदेंच्या शिवसेनेचा वोट शेअर होता 1.58%. ठाकरे विरुद्ध शिंदे हा सामना 6 पैकी 4 जागांवर झाला. त्यातल्या 3 ठाकरेंनी जिंकल्या, 1 शिंदेंनी. लोकसभेला मशाल विरुद्ध धनुष्यबाण या सामन्यात मशाल उजवी ठरली. विधानसभा निवडणुकीत या दोघांचा सामना 11 ठिकाणी झाला. यामध्ये 6 जागा ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्या, तर 5 जागा शिवसेनेच्या. इथं धनुष्यबाणावर मशालनं मात केली. मुंबईत 10 पैकी 12 जागा ठाकरेंनी जिंकल्या आहेत, तर 6 शिंदेंनी. त्यामुळे मुंबईत तरी ठाकरे शिंदेंना प्लस आहेत. आता शिंदे यांची शिवसेना निम्म्या जागा मिळवण्यासाठी आग्रही असली तरी भाजप शिंदेंना मुंबईत लिमिटेड ठेवणार हे उघड सत्य आहे. अशावेळी ज्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथं उद्धव ठाकरेंचे उमेदवार रिंगणात उतरतील. कारण इतिहास त्यांच्या बाजूनं आहे आणि यावेळी खरी शिवसेना कुणाची या प्रश्नाला ठाकरे ब्रँड हे उत्तर आहे. जिथे जिथे धनुष्यबाण तिथे तिथे विरोधात मशाल असेल. त्यामुळेच आता ठाकरे बंधूंना जसं शिंदेंचं आधान रोखायचंय तसंच भाजपचं सुद्धा. भाजपची मदार अर्थातच फक्त अमराठी मतांवर नाही, तर हिंदुत्ववादावर सुद्धा आहे. शिंदे आणि भाजपनं उद्धव ठाकरेंना काँग्रेससोबत जात हिंदुत्व सोडलं या मुद्द्यावरून प्रचंड कॉर्नर केलं. त्यातही लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतं दुरावू नयेत म्हणून हिंदुत्वाची भूमिका सॉफ्ट केली आणि हिंदुत्वाच्या बॅटलग्राऊंडवर उद्धव ठाकरेंना मागे ढकलणं भाजपला सोपं गेलं. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला टार्गेट करण्याचं काम करू शकतात राज ठाकरे. राज ठाकरेंनी भगवी शाल पांघरली आणि मनसे सैनिकांनी त्यांना हिंदू जननायक अशी उपाधीसुद्धा दिली. भाजपच्या हिंदुत्वाची चिरफाड करत मशिदीवरच्या पेंग्विनपासून परदेशी मुस्लिम घुसखोरांचा मुद्दाही राज ठाकरेंनीच अनेकदा लावून धरलाय. मागच्या काही निवडणुकांमध्ये त्यांनी हा मुद्दा फारसा हायलाईट केला नसला तरी हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरेंनी सोडलेली सुद्धा नाही. आपल्या भाषणातून प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाची लाईन मोठी करणं, बहुजनवादी हिंदुत्व पुढे आणणं हे राज ठाकरेंनी आधीही केलंय. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्वाला टॅकल करण्याचं काम राज ठाकरेंकडून होऊ शकतं. देवेंद्र फडणवीसां यांच्यावरून या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर फडणवीस एका ठिकाणी अल्लाह हाफिज म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांनी यावर बोलूच नये. माझ्याकडे व्हिडिओ आहे, एक नाही अनेक व्हिडिओज दाखवू शकतो मी, असं म्हणत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पहिल्यांदाच फडणवीसांना रडारवर घेतलं. राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी, त्यांच्या भाषणाला मिळणारं कव्हरेज या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर राज ठाकरे भाजपच्या एकगठ्ठा हिंदुत्ववादी मतांना टार्गेट करू शकतात, ज्यामुळे भाजपची अडचण आणखी वाढू शकते. या गेम प्लॅनचा पुढचा भाग म्हणजे मुस्लिम आणि दलित मतदार अधिक असलेल्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी जास्त जागा लढवणं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना जास्तीचं बळ मिळालं. याचं कारण म्हणजे मुस्लिम आणि दलित मतदारांनी उद्धव ठाकरेंना एकगठ्ठा मतदान केलं. आता तेव्हा काँग्रेसने ठाकरेंची शिवसेना एकत्र असल्याने हे मतदान ठाकरेंकडे फिरलं. पण या मतांवर उद्धव ठाकरेंनी आपला होल्ड कायम ठेवला. वर्सोवा मतदारसंघामधून ठाकरेंचं हरुण खान निवडून आले. भायखळा, कुर्ला या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला चांगली मतं मिळाली. धारावी, चेंबूर, माटुंगा, चांदिवली, वडाळा इथल्या काही भागांमध्ये दलित मतदारांची संख्या जास्त आहे.
राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्यानं ते या भागात फारशा जागा लढवणार नाहीत, तर तिथं उद्धव ठाकरे अप फ्रंटला येतील. त्यातही काँग्रेसशी समीकरण जुळून आलं तर ठाकरे बंधू मुस्लिम मतांवर आपली पकड आणखी मजबूत करू शकतात. थोडक्यात जागा वाटपाचा आकडा गुलदस्त्यात ठेवला असला तरी मराठी बहुल भागात आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि मुस्लिम दलित मतदारांचा प्रभाव असलेल्या जागांवर आणि शिंदेंच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि दोन्ही ठाकरेंच्या अजेंड्यावर मराठीचा मुद्दा, हा मुंबईतला गेम प्लॅन दोन्ही भावांना सारखी संधी देणारा आहे. सोबतच समोरचं आव्हानही टॅकल करणार आहे. त्यामुळे आता हा गेम प्लॅन कसा ॲक्टिव्हेट होणार आणि इंजिन प्लस मशाल, धनुष्यबाण प्लस कमळाचा सुपडा साफ करणार का, याकडे फक्त मुंबईचं नाही तर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही ठाकरे एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेपर्यंत पोहोचतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वाय व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.